विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढील भाग concept of bits or production of bit or formation of bit. Bit is the one type of phenomenon. हा एक फेनॉमेनॉन आहे बा थोडासा वेगळा की दिस फेनॉमेनॉन बेस्ड ऑन this phenomenon of bit or concept of bit based on superposition of two or more waves. जर दोन किंवा दोनापेक्षा वेव्ह मध्ये दोनापेक्षा जास्त वेव्ह मध्ये ट्रान्सवर्स वेव्ह असेल किंवा लॉन्जिट्युडनल वेव्ह असेल, पण इन केस ऑफ पर्टिक्युलरली लॉन्जिट्युडनल वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्हचं आपण उदाहरण साऊंड वेव्ह घेतो. इन केस ऑफ साऊंड वेव्ह, when two sound waves आणि त्यांच्यामध्ये जर सुपरपोजिशन घडत असेल दोन किंवा दोनापेक्षा जास्त साऊंड वेव्ह मध्ये, तर आपल्याला हा बीट कन्सेप्ट पाहायला भेटतो किंवा वी ऑब्झर्व द बीट. पण आपण सुरुवातीला डेफिनेशन पाहूया. ही डेफिनेशन ऑफ बीट. व्हेन टू sound waves having same amplitude. पहिली कंडिशन काय आहे? आपण वरती लिहिली की बीट होण्यासाठी काय पाहिजे? सुपरपोजिशन ऑफ वेव्स घडलं पाहिजे. when two sound wave having same amplitude but slightly different frequencies. ज्या दोन वेव्ह असणार आहेत त्यांचं एम्प्लिट्यूड सारखं असेल पण फ्रिक्वेन्सी थोडीशी चेंज असेल. स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज, same amplitude, slightly different frequencies traveling in same direction. ते दोन वेव्स एका दिशेला गेल्या पाहिजे. ट्रॅव्हलिंग इन सेम डायरेक्शन. then intensity of sound waves changes. The intensity of sound wave changes periodically with time. This phenomenon is called formation of bits or production of bit. म्हणजे ही झाली त्याची डेफिनेशन. सिंपल आहे की दोन किंवा दोनापेक्षा जास्त साऊंड वेव्ह की ज्यांचे एम्प्लिट्यूड सारखं आहे परंतु फ्रिक्वेन्सी थोडीशी वेगळी आहे, अशी साऊंड वेव्ह जर सेम डायरेक्शनला जाणार असेल तर ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्ह देर इज द इंटेन्सिटी ऑफ साऊंड चेंजेस और व्हेरी विथ टाइम. जसं टाइम चेंज होईल, टाइम वाढत जाईल पिरियडिकली,
त्याप्रमाणे त्याची इंटेन्सिटी सुद्धा चेंज होते, व्हेरी होते. मग इंटेन्सिटी वाढत असेल किंवा इंटेन्सिटी कमी होत असेल, हा जो फेनॉमेनॉन आहे इज कॉल्ड फॉर्मेशन ऑफ बीट और प्रोडक्शन ऑफ बीट. और when intensity of sound wave is maximum or increases, the intensity of sound wave आपण म्हटलं व्हॅरी होते. when intensity of sound wave is maximum is called waxing. नवीन शब्द एक लक्षात ठेवायचा. जर आपण म्हणतोय फॉर्मेशन ऑफ बीट, बीट म्हणजे काय, तर दोन वेव्ह की त्यांचं ॲम्प्लिट्यूड सारखं आहे, फ्रिक्वेन्सी वेगळी आहे, एकाच दिशेने चाललेत, हे होत असताना ज्यावेळेस अशा दोन वेव्स एका दिशेने जाणार आहेत की त्यांचं ॲम्प्लिट्यूड सारखं आहे आणि फ्रिक्वेन्सी वेगळी आहे, तर काय घडतं, तर इंटेन्सिटी बदलते, त्यांची कमी होते किंवा वाढते. त्याला आपण बीट असं म्हटलं त्या कन्सेप्टला. मग जर इंटेन्सिटी वाढली, मॅक्झिमम झाली, तर त्या कन्सेप्टला म्हणायचं वॅक्झिंग. म्हणजे वॅक्झिंगचं व्याख्या काय झाली, व्हेन द इंटेन्सिटी ऑफ साऊंड वेव्ह इज मॅक्झिमम इज कॉल्ड वॅक्झिंग. जर इंटेन्सिटी मिनिमम झाली तर काय होईल, when intensity of sound wave is minimum is called waning. It's called waning. जर इंटेन्सिटी वाढली तर वॅक्सिंग, आणि जर त्या साऊंड वेव्हची इंटेन्सिटी कमी झाली तर इज कॉल्ड वॅनिंग. when intensity of sound wave is minimum is called waning. म्हणजे या ठिकाणी काय घडतं, बीट तयार होतं म्हणजे वॅक्सिंग आणि वॅनिंग तयार होतं. म्हणजे when one waxing and successive one waning, जर एक वॅक्सिंग आणि एक वॅनिंग टुगेदर are, when one waxing and one waning together is called beat. बीट शॉर्ट मध्ये काय म्हटलं आपण की बीट म्हणजे तरी काय की एक वॅक्सिंग आणि एक वॅनिंग जर एकत्र आलं ठराविक वेळेमध्ये इज कॉल्ड बीट. किंवा वी हर्ड द नंबर ऑफ बीट पर सेकंड. आपल्याला जर एखाद्या सेकंदामध्ये एखाद्या फिक्स टायमामध्ये आपल्याला किती बीट ऐका येणार आहे, दिस इज कॉल्ड बीट फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपल्याला सर्वात महत्वाचा जो भाग आपण 3 नंबरला म्हणतोय आपण की नंबर ऑफ बीट और बीट्स heard, the number of beat heard per second is called beat frequency. It's called beat frequency. म्हणजे तर पण फ्रिक्वेन्सी म्हणतो, पण बीट फ्रिक्वेन्सी कुणाला म्हटलंय आपण की एका सेकंदामध्ये किती आपल्याला बीट ऐकायला येणार आहेत त्याला आपण म्हणतो बीट फ्रिक्वेन्सी. मग ही बीट फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायची, त्याला आपण ॲनालिटिकल मेथड टू डिटरमाइन द फ्रिक्वेन्सी ऑफ बीट किंवा बीट फ्रिक्वेन्सी एक छोटंसं डेरिव्हेशन आहे की जसं आपण डेफिनेशन मध्ये म्हटलंय की 2 साऊंड वेव्ह
having same amplitude but slightly different frequency, traveling along same direction, and then changes periodically with intensity, changes periodically with time. Such phenomenon is called beat. किंवा one waxing and one waning form in 1 second or together, one waxing and one waning together, then such a concept is called formation of one beat. One beat होण्यासाठी एक वॅक्सिंग आणि एक वॅनिंग आपल्याला पाहिजे. ठीक आहे. म्हणून आपल्याला बीट फ्रिक्वेन्सीचं आपल्याला डेरिव्हेशन शोधायचं आहे की बीट फ्रिक्वेन्सी किती असते. जर मॅक्झिमम इंटेन्सिटी असेल, इंटेन्सिटी मॅक्झिमम कधी असते तर ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असेल, इंटेन्सिटी कमी कधी असेल तर ते आपल्याला पाहायचं आहे. ह्याच्यामध्येच की पुढला टॉपिक जो आपल्याला असणार आहे की ॲनालिटिकल मेथड to determine beat frequency or frequency of beat. Analytical method to determine beat frequency. Analytical method to determine beat frequency. Beat frequency आपण जे म्हटलंय, कुणाला म्हटलंय beat frequency? The number of beat heard per second is called beat frequency. मग आपण कन्सिडर करणार आहोत जसं डेफिनेशन मध्ये we consider two waves having same amplitude. Suppose A, small a, is same amplitude but different frequency, say N1 and N2. Same amplitude and the frequency different, and these two waves traveling in same direction. ह्याच्या अगोदर आपण स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन पाहिलेले बघा. स्टेशनरी वेव्हची डेफिनेशन आपण केली की सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. जर दोन वेव्ह एकत्र आल्या तर त्या ठिकाणी काय घडतं, लूप्स तयार होतात आणि नोड आणि अँटीनोड तयार होतात. नोड कधी आणि अँटीनोड कधी, जर डिस्प्लेसमेंट मिनिमम किंवा मॅक्झिमम होते, म्हणजेच अँप्लिट्यूड त्याचं मिनिमम किंवा मॅक्झिमम होतं किंवा त्याची इंटेन्सिटी मिनिमम किंवा मॅक्झिमम होते. म्हणजेच याचा अर्थ की दोन स्टेशनरी वेव्ह म्हणजे ट्रान्सव्हर्स असेल किंवा लॉन्जिट्युडनल वेव्ह ट्रॅव्हल झालं तर आपल्याला बीट पाहायला मिळतं. मग हे आपण ह्याच्या अगोदरच्या एका लेक्चरमध्ये ते इक्वेशन पाहिलेलं आहे पहा. y is equal to a sin 2 pi nt. हे इक्वेशन आहे, परंतु आपल्याला हे दोन वेव्ह साठी लिहायचं आहे. मग पहिली वेव्ह y1 is equal to a sin 2 pi n1t. का तर a म्हणजे अँप्लिट्यूड आहे ते सेम आहे आणि फ्रिक्वेन्सी मात्र चेंज. आणि दुसरी वेव्ह साठी सेकंड वेव्ह y2 is equal to a sin 2 pi n2t. अशा प्रकारचे आपण दोन वेव्ह कन्सिडर केल्या. आता हे दोन वेव्ह कन्सिडर केल्यानंतर आता आपण सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह झालं पाहिजे, म्हणजे ते एकत्र आले पाहिजे. म्हणजे एकत्र आलं तर आपण काय करणार, y is equal to y1 plus y. त्या दोघांची काय करणार, बेरीज करणार. बेरीज केली तर काय मिळेल आपल्याला, a sin 2 pi n1t प्लस दुसरं इक्वेशन a sin 2 pi n2t. त्या ठिकाणी पहा फक्त इथं n1 आहे आणि इथं n2 आहे, बाकीचे सर्व टर्म सारखी. म्हणजे आपण मॅथमॅटिक्सचा आधार घेऊ युजिंग sin c प्लस sin d.
साइन सी आणि साइन डी चा फॉर्म्युला घेऊया आपण. काय फॉर्म्युला आहे तो? 2 साइन, सर्वांना माहित असेल पहा, 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 कॉस सी मायनस डी अपॉन 2. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. परंतु इथं सी हा n1 असेल आणि डी हा n2 असेल. परंतु फक्त एवढाच भाग नाही, तर आपल्याकडे दुसरा कुठला भाग आहे? ए आहे, 2 पाय आहे आणि टी आहे, हे ऍडिशनल आहे. इथं सुद्धा ए, 2 पाय आणि टी हे ऍडिशनल आहे, पण दोन्ही पण सेम आहे. मग आपण हा फॉर्म्युला आपल्या इक्वेशन साठी वापरूया. y इज इक्वल टू 2 साइन तर येणारच आहे, परंतु काय आहे? ए आहे, 2 पाय आहे आणि टी आहे. ह्या गोष्टी तिथं ऍड होतील, म्हणजे 2 घेऊया, 2 हा ए, त्यानंतर साइन हा 2 पाय आणि हा टी आहे. आलं काय? म्हणजे 2 साइन हे आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये लिहिणार, पण बाकीची टर्म आली पाहिजे आपली. ए आला पाहिजे, 2 पाय आणि टी सुद्धा घेतला, म्हणजे 2a साइन 2 पाय टी कंसात. आता c प्लस d अपॉन 2 म्हणजे n1 प्लस n2 अपॉन 2 इंटू कॉस. दुसरी टर्म आपल्याला पाहिजे 2 पाय कंसात c मायनस d अपॉन 2, सॉरी कॉस 2 पाय t, 2 पाय t. कारण की आपण इथं 2 कॉमनच घेतलेला आहे, इकडं इथं ए घेतलेला नाही, इथं ए घेतला आपण ह्या बाजूला. त्याला असं ब्रॅकेट करू वाटल्यास 2a कंसात साइन 2 पाय t कंसात n1 प्लस n2 अपॉन 2 कॉस 2 पाय t कंसात n1 मायनस n2 अपॉन 2. ठीक आहे? आलं का सर्वांच्या लक्षात? आपण हा जो फॉर्म्युला आहे साइन सी प्लस साइन डी, तो ह्यासाठी वापरलेला आहे. सी म्हणजे n1, डी म्हणजे n2. आता ते आपल्याला सबस्टिट्यूशन करायचंय, ते मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं. पुट कॅपिटल A is the resultant amplitude is equal to 2a. कसं लक्षात ठेवायचं? हा 2a नंतर कॉस नंतरची टर्म घ्यायची. हा जो ब्रॅकेट आहे ह्याला काहीच करायचं नाही, फक्त 2a घेतला आणि हा एकाली टर्म घ्यायची 2a कॉस 2 पाय t कंसात n1 मायनस n2 अपॉन 2. पहिलं सबस्टिट्यूशन आलं लक्षात. पुट a ची किंमत ही टाकली and स्मॉल n इज इक्वल टू हा जो ब्रॅकेट आहे त्याची किंमत n1 प्लस n2 अपॉन 2. काय आपल्याला बदल करायचा आहे? वरच्या इक्वेशन मध्ये a ची किंमत ही टाकायची आणि n ची किंमत ही ठेवायची. मग हे इक्वेशन काय होईल? रिड्यूस होईल. y is equal to 2a cos 2 pi t कंसात n1 मायनस n2 अपॉन 2 याच्या ऐवजी काही a sin 2 pi. आता n ची किंमत हा ब्रॅकेट असणार आहे, म्हणजे a sin 2 pi nt. This is the resultant equation of these two. आपण y is equal to y1 plus y2 घेतलं, इथं n1 आणि n2 फ्रिक्वेन्सी, इथं मात्र n1 n2 आलेलं आहे, म्हणजे हे इक्वेशन काय आहे? रिझल्टंट इक्वेशन आहे. वेअर a is amplitude, a ला काय म्हणतात? amplitude of wave. आणि हे amplitude मॅक्झिमम होता आणि मिनिमम होता. इफ द a is maximum is called a मॅक्झिमम झाला म्हणजे अँप्लिट्यूड मॅक्झिमम झालं म्हणजे इंटेन्सिटी मॅक्झिमम होते आणि त्याला आपण मॅक्झिन असं म्हटलंय. a मिनिमम झाला म्हणजे इंटेन्सिटी सुद्धा मिनिमम होईल, आपण त्याला व्हॅनिंग म्हणू. मग इथं इथून पुढे आपल्याला
दोन कंडिशन विचारात घ्यायच्या. केस नंबर 1, इफ द एम्प्लिट्यूड इज मॅक्सिमम. मग पहिला आपण सेक्शन विचारात घेऊया. नंबर 1 म्हणू आपण त्याला. इफ amplitude is maximum, that is A is equal to plus minus 2A. Amplitude maximum plus काय म्हणतात? Maximum. Amplitude maximum. A is equal to plus minus 2A. म्हणजेच काय? That is A ची किंमत 2A cos 2 pi t n1 minus n2 upon 2 is equal to plus minus 2A. म्हणजे जर A ची किंमत प्लस मायनस 2A आहे तर 2A cos 2 pi t कंसात n1 minus n2 upon 2 is equal to plus minus 2A. हा 2A कॅन्सल झाला म्हणजे काय शिल्लक राहिलं? cos 2 pi t n1 minus n2 upon 2 is equal to plus minus 1. आता हा cos चा पुढे हा जो भाग आहे हा पूर्ण अँगल आहे. cos हा अँगल इज इक्वल टू प्लस मायनस 1. प्लस 1 असेल किंवा मायनस 1 असेल. तर आपल्याला माहिती cos 0 किती असतो? 1. बरोबर? म्हणजे cos ची किंमत जर 0 ठेवली तर काय येईल? इथं 1 येईल. कधीतरी मायनस 1 येईल. प्लस 1 मायनस 1. मग किती कुठल्या cos च्या किमतीला तो अँगल काय आला पाहिजे? एकतर 1 आला पाहिजे किंवा मायनस 1 आला. मग आपल्याला माहिती cos ची किंमत जर आपण 0 टाकली, पाय टाकली, 2 पाय टाकली, 3 पाय टाकली, 4 पाय टाकली तर असे जर आपण cos 0 त्यानंतर पाय ह्याप्रमाणे वाढत गेलो 180 च्या पट्टीमध्ये म्हणजे 0 अँगलला, 180 अँगलला, नंतर 360 अँगलला तर आपल्याला cos ची किंमत प्लस 1 आणि मायनस 1 येते. म्हणजेच काय येते आपल्याला 2 pi t कंसात n1 minus n2 upon 2 is equal to 0. बरोबर? त्यानंतर 0 टाकला तर काय येईल? cos 0 1 येईल. त्यानंतर किती किंमत यायला पाहिजे आपल्याला? मायनस 1 यायला पाहिजे. मग मायनस 1 कितीला येते? 180 ला. म्हणजेच पाय किती असला पाहिजे? 180 म्हणजेच आपण त्याला म्हणतो पाय. त्यानंतर 2 पाय, त्यानंतर 3 पाय, त्यानंतर 4 पाय, त्यानंतर 5 पाय अँड सो ऑन. म्हणजे cos ची हा जो ब्रॅकेटची किंमत 0 टाकली तर 1 येईल, पाय टाकली तर मायनस 1 येईल. याप्रमाणे ही चेन अशी तयार होईल. मग आपल्याला काय करायचं आहे? वी कॅल्क्युलेट व्हॅल्यूज ऑफ दिस टाइम t. मग पहिल्यांदा आपण पहिली किंमत कंपेअर करू. 2 पाय t n1 minus n2 upon t is equal to 0. पण t is equal to बाकीकडे काय? t ची किंमत पहिली काय मिळेल आपल्याला? t is equal to 0. दुसरी किंमत काढायची आपल्याला. ते कॅल्क्युलेशन इकडे करतो का एकदा? एक म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दुसरी किंमत कंपेअर करायची आपल्याला. पाय तर काय मिळेल? 2 पाय t n1 minus n2 upon 2 is equal to काय? पाय. तर t ची किंमत आपल्याला काढायची. पहिले 0 कंपेअर केला म्हणजे 0 आला. तिथं काय कॅल्क्युलेशनची जास्त गरज नाही. मग इथं काय मिळेल आपल्याला? हा 2 कॅन्सल, हा 2 कॅन्सल, हा पाय कॅन्सल, पाय कॅन्सल. काय शिल्लक राहिलं इथं? फक्त t n1 minus n2 is equal to 1. म्हणजे t is equal to काय राहिलं? 1 upon n1 minus. म्हणजे जर पाय किंमत कंपेअर केली तर आपल्याला दुसरी किंमत किती मिळाली t ची?
1 divided by n1 minus n2. आलं का लक्षात? दुसरी किंमत कंपेअर करायची आपण, ही झाली. आता ही किंमत कंपेअर करू 2 पाय. मी तर काय करतो फक्त 2 पाय करतो. आता काय मिळेल मग आपल्याला इथं? हा पाय कॅन्सल, हा 2 पाय आणि हा 2 पाय कॅन्सल. म्हणजे काय राहिले ह्या बाजूला बघा, t n1 minus n2 upon 2 is equal to 1. t is equal to काय येईल? 2 upon n1 minus n2. पुढली किंमत काय मिळेल आपल्याला? 2 upon n1 minus n2. तिसरी किंमत, आता इथं 2 पाय होता म्हणून 2, 1 पाय 1 आला, 2 पाय 2 आला, 3 पाय किंमत असेल तर काय येईल? 3 डिवायडेड बाय n1 मायनस n. 4 असेल तर काय येईल? 4 डिवायडेड बाय n1 मायनस n2 अँड सो ऑन. म्हणजे अशा प्रकारे आपण कंपेअर केली तर आपल्याला t ची किंमत काय मिळाली? पहिली 0, दुसरी 1 अपॉन n1 मायनस n2, तिसरी 2 अपॉन, म्हणजे त्याप्रमाणे वाढत. आता आपल्याला काय करायचंय? ह्या दोघांच्या मधला जिथे 2 सक्सेसिव्ह टाइम इंटरवल आहेत त्या आपल्याला त्यांचा रिझल्टंट टाइम म्हणजे पिरियड काढायचा. म्हणजे पिरियड t इज इक्वल टू, आता 1 अपॉन n1 मायनस n2 मधून हे वजा केलं तर काय मिळेल? -0. काय मिळणार आहे? 1 अपॉन n1 मायनस n2. ह्या दोघांच्या मधून वजाबाकी केली आपण, 2 अपॉन n1 मायनस n2 मायनस 1 अपॉन n1 मायनस n2 तेच येणार आहे. म्हणजे प्रत्येकाचा टाइम इंटरवल कसा आहे? सारखा आहे. म्हणजे पिरियड किती मिळेल आपल्याला? t इज इक्वल टू 1 अपॉन n1 मायनस n2 अँड हेन्स बीट फ्रिक्वेन्सी, त्याला आपण कॅपिटल N म्हणूया. बीट फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू reciprocal of period, that is 1 upon t. This is equal to 1 upon t ची किंमत 1 upon n1 minus n2. Hence n is equal to n1 minus n2. This is the equation of bit frequency. म्हणजे जर एम्प्लिट्यूड मॅक्सिमम घेतलं, वॅक्सिंग आहे, तर बीट फ्रिक्वेन्सी किती मिळाली? कॅपिटल N इज इक्वल टू n1 मायनस n2. आलं का सर्वांच्या लक्षात? आता आपण दुसरी कंडिशन विचारात घेऊया. नंबर 2, इफ एम्प्लिट्यूड इज मिनिमम, त्याला काय म्हणतात? व्हॅनिंग. आणि एम्प्लिट्यूड मिनिमम म्हणजे किती असतं ते? 0. एम्प्लिट्यूड मिनिमम साठी एम्प्लिट्यूड इज 0. एम्प्लिट्यूड 0 आहे म्हणजेच काय आहे? ही जी किंमत आहे याची 2a cos 2 pi t n1 minus n2 upon 2 is equal to 0. म्हणजेच काय? cos 2 pi t n1 minus n2 upon 2 is equal to 0. कारण 2a इकडे आला तर काय होईल? 0 होईल. म्हणजे cos 2 pi t कंसात n1 minus n2 upon 2 is equal to 0. परत हा अँगल आहे पहा, म्हणजे 2 pi t n1 minus n2 upon 2 हा एक अँगल आहे. पण cos ची किंमत 0 कधी असते? तर 90. cos 90 0 असतो. म्हणजेच काय? पहिली किंमत पाय बाय 2, दुसरी किंमत 3 पाय बाय 2, तिसरी किंमत 5 पाय बाय 2, चौथी किंमत 7 पाय बाय 2 अँड सो. अशा प्रकारे आपण ह्या अँगल जो आहे त्याची किंमत ही टाकली तर 0 येते, ही टाकली तरी 0 येते. मग परत मागाच्या सारखंच आपल्याला t ची किंमत काढायची. कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज ऑफ t. मग कंपेअर काय करणार आपण? पहिली कंपेअर करूया. हे इक्वेशन कंपेअर केलं तर काय म्हणणार आपल्याला? 2 पाय t n1 minus n2 upon 2 is equal to पाय बाय 2. आपल्याला काय करायचंय? t ची किंमत काढायची. We find out values of t. Therefore हा
2 गेला, हा 2 गेला, हा पाय गेला, हा पाय गेला. काय राहिलं आता? t n1 minus n2 is equal to half. मग काय मिळेल आपल्याला? t is equal to 1 upon 2 n1 minus हे आपल्याला t ची किंमत आलं का लक्षात? अशा प्रकारे पहिली t ची किंमत जर आपण π/2 अँगल कंपेअर केला त्या इक्वेशनला तर पहिली t ची किंमत काय मिळेल आपल्याला? 1 upon 2 n1 minus n2. दुसरी किंमतला आपण ही किंमत कंपेअर करणार 3π/2. तुम्ही काय करता मग? 3π. आता बघा तुमच्या लक्षात येईल का? आता इथं 2 इथं कॅन्सल होईल, इथं काय शिल्लक राहील? 3/2 म्हणजे ते काय येईल? 3. म्हणजे t ची किंमत काय आली? 3/2 n1 minus n2. दुसरी किंमत मिळाली आपल्याला 3/2 n1 minus. सिमिलरली इथं किती 5 आहे, मी तर आपण 5 करू. सेम कॅन्सल होईल, इथं 5 शिल्लक आहे म्हणजे इथं काय येईल? 5. म्हणजे पुढली किंमत काय येईल? 5/2 n1 minus. आता आपल्याला टाइम इंटरवल काढायचा आहे ह्या दोघांच्या मधला फरक म्हणजे त्याला आपण पिरियड म्हणतो. पिरियड t is equal to 3/2 n1 minus n2 minus 1/2 n1 minus n2. छेदसार काय म्हणजे घातांकाची वजाबाकी होईल वरच्याची. 3 गेला 2/2 n1 minus n2. 2 गेले, काय शिल्लक राहिलं? 1/n1 minus. म्हणजे पिरियड किती मिळाला आपल्याला? या दोघांच्या मधला फरक, या दोघांच्या मधला फरक आणखी पुढे वाढवत गेलो आपण अँड सो ऑन. त्यांचा टाइम इंटरवल सेम आला. किती मिळाला? 1/n1 minus. म्हणजे if the amplitude is minimum, amplitude is minimum, पिरियड किती मिळाला आपल्याला? पिरियड 1/n1 minus n2. Therefore, beat the frequency that is n is given by n is equal to reciprocal of period that is 1/1 n1 minus n2. Therefore, n is equal to n1 minus. म्हणजे अशा प्रकारे आपण इथं एम्प्लिट्यूड जरी मिनिमम घेतलं, व्हॅल्यू असेल तरी बीट फ्रिक्वेन्सी किती मिळेल आपल्याला? n is equal to n1 minus n2. ह्याच्या अगोदर आपण पाहिले तर मॅक्सिमम होतं तरी बीट फ्रिक्वेन्सी काय असते आपली? n is equal to n1 minus